श्री स्वामी समर्थ. सर्व भक्तांचे स्वामी कृपा या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. सर्व भक्तांवर स्वामी कृपा कायम असावी ही स्वामींच्या चरणी प्रार्थना. बघा, आज आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत नारळी पौर्णिमेच्या दिवशी समुद्राचे आभार मानताना कोळी बंधू प्रभू श्रीरामांना साथ का घालतात, त्यांचे स्मरण का करतात, त्यामागे रंजक अशी रामकथा आहे, ही आपण जाणून घेऊया. पण त्याआधी स्वामी कृपा चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून चॅनलला नक्की सहकार्य करा. बघा, वल्लव रे नाखवा हो वल्लव रे रामा हे लता दीदींच्या आवाजातलं गाणं सर्वांनीच ऐकलंय. तर अशी सात कोळी बांधव नारळी पौर्णिमेला प्रभू श्रीरामांना घालतात. तर त्यामागचे कारण असे की राजा दशरथांना अर्थात प्रभू श्रीरामांच्या वडिलांना दिलेले वचन पाळण्यासाठी प्रभू श्रीराम, माता सीता व लक्ष्मण सर्व त्याग करून 14 वर्षाच्या वनवासासाठी जायला निघाले. मात्र वाटेत गंगा नदी होती आणि तिचे विशाल पात्र पार करून जायचं असेल तर नावेची गरज लागणारच होती आणि सूर्यास्त होण्याआधी गंगेचे पात्र ओलांडून पलीकडे जायचे होते. त्यामुळे नाईलाजाने का होईना पण त्यांना नावेची सेवा घ्यावीच लागणार होती. त्यावेळी नावाड्याचा प्रमुख प्रभू श्रीरामांच्या सेवेसाठी पुढे आला. त्याने रामचरणांची पूजा करून त्यांना नावेत बसवले. नाव जेव्हा दुसऱ्या तीरापर्यंत आली परंतु प्रभू श्रीराम उतरायला तयार होत नव्हते, कारण निशुल्क सेवा घ्यायची नाही असे ठरवलेले असताना देखील सेवा घेतल्यामुळे मोबदला काय द्यायचा याच्या विचारात ते होते. तेव्हा सीतामातेने साखरपुड्याच्या अंगठीकडे लक्ष वेधत प्रभू श्रीरामांना विचारले, ही अंगठी दिली तर चालेल का? हे सर्व जेव्हा नावाड्याच्या लक्षात आले तेव्हा ते म्हणाले, रामराया, आम्ही तुमच्यावर विश्वास ठेवून स्वतःला नदी समुद्रामध्ये झोकून देतो. त्यामुळे जर तुम्हाला मोबदला द्यायचाच असेल तर आम्हा नावाड्यांना आमच्या रक्षणाचे वचन द्या. हाच आमच्यासाठी मोबदला असेल. हे ऐकल्यावर प्रभू श्रीरामांनी त्या नावाड्याला तथास्तु असे बोलून त्यांच्या रक्षणाचे आश्वासन दिले. तेव्हापासूनच प्रभू श्रीरामांचे नाव घेत नावाडी देवावर भार टाकत नौका वल्लवू लागले. तर बघा, ही होती त्यामागील कथा. तर तुम्हाला मी सांगितलेली माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट नक्की करा. तसेच नवनवीन व्हिडिओसाठी स्वामी कृपा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.